या तव्यावर महिला चपात्या बनवतायत, पण तव्याच्या खाली कुठलीही फ्लेम नाहीये. अकोल्यातल्या प्रभात किड्स स्कूल या डे बोर्डिंगमध्ये रोज 1500 विद्यार्थ्यांना जेवण आणि नाश्ता दिला जातो. पण हे सगळं अन्न गॅस सिलेंडर शिवाय शिजवलं जातं. त्याऐवजी इथे थर्मिक फ्लुइड हीटर सिस्टीमचा वापर केला जातो. थर्मिक फ्लुइड हीटरमध्ये काय आहे ना, माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे बॉयलर आहे. या बॉयलरमध्ये आम्ही पॅलेट्स, गट्टू ज्याला म्हणतात, हे ॲग्रिकल्चर वेस्टपासून जे बनतं हे गट्टू टाकून आम्ही याला जाळतो. त्याला याच्यात एक आग तयार होते आणि एक लुब्रिकंट ऑइल आहे. ते ऑइल या मागे एका स्टोअर टँकमध्ये आहे. ते ऑइल या बॉयलरमध्ये येतं. या बॉयलरच्या विस्तवावर, अग्नीवर ते गरम होतं आणि गरम होऊन कॉम्प्रेसरच्या माध्यमातून आम्ही ते किचनच्या कढईपर्यंत नेतो. किचनच्या कढईला एक जॅकेट कढई बनवलेली आहे. त्यामध्ये हे ऑइल, गरम झालेलं ऑइल रोटेट होतं आणि ते त्या कढईला गरम करतं. हे टेम्परेचर आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही नेऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी चपात्या किंवा पापड या सिस्टीममध्ये होत नाही, तर आम्ही इथे चपात्या आणि पापड सुद्धा याच्यावर करतो. कुठे फ्लेम नाही आहे, कुठे विस्तव नाही आहे, आग नाही आहे आणि तो पूर्ण ऑइलवाली जी सिस्टीम आहे या सिस्टीममधून सगळा स्वयंपाक रोज बनतो. या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळात स्वयंपाक करता येतो. त्यातल्या तेलाचा अन्नाशी संपर्क येत नाही. हे ऑइल अन्नाशी डायरेक्ट स्पर्शच होत नाही ऑइलचा. कढईच्या खाली एक जॅकेट कढई दिलेली आहे. त्याच्यात जे पाईपलाईन रोटेट झाली आहे आणि त्या पाईपलाईनमधून हे ऑइल कंटिन्यू फिरत असतं. कदाचित ॲक्सिडेंट झालं, एखाद्या अपघाताने ते गेलंही तरी ते फूड ग्रेड ऑइल असतं. दुसरं, हे काम झाल्यावर पुन्हा ऑइल वापस सिस्टीममध्ये येऊन जातं. काही कार्बन पार्टिकल्स त्या ऑइलमध्ये जमा व्हायला लागतात, पण आम्ही एक सिस्टीम केली. आम्ही महिन्यातून एकदा त्याला क्लीन करतो आणि त्यातलं कार्बन काढून घेतो. त्याच्यामुळे ते ऑइल पुन्हा स्वच्छ होऊन जातं आणि ते ऑइल पुन्हा आम्ही कुकिंगसाठी वापरतो. सध्या LPG सिलेंडरचा तुटवडा भासत असताना या शाळेच्या किचनवरती मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. आधी इथे रोज 3 ते 4 सिलेंडर्स लागायचे, पण आता फक्त 2000 रुपयांच्या पॅलेट्समध्ये काम होतं. अकोल्यात ते संतोष यादव म्हणून आहेत. त्यांना मी इथे बोलवलं. त्यांना सांगितलं मला सेफ किचन असलं पाहिजे, असं झालं पाहिजे. आणि त्यांनी त्याच्यापूर्वी स्टीम बॉयलरमध्ये काम केलं होतं. त्यामुळे थर्मिक फ्लुइड हीटर हा पहिला प्रयोग होता, पण त्यांनी केला आणि छान सक्सेस झाला. माझं हे 11वं वर्ष आहे. म्हणजे मागच्या 10 वर्षापासून आम्ही ही सेवा घेतोय. ही सिस्टीम पूर्णतः इको फ्रेंडली नाही, कारण शेतातल्या कचऱ्यापासून तयार केलेले पॅलेट्स जाळल्यामुळे थोडा धूर होतोच, पण त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापरही केला जातो आणि इतक्या मुलांना सकस जेवण पुरवता येतं, असं संस्थेतले लोक सांगतात. डे बोर्डिंगची संकल्पना आम्ही जेव्हा सुरू केली तेव्हा मुलांना या ठिकाणी जेवण द्यावं ही कल्पना डोक्यात होती आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की मुलांना सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्या ज्या अन्न आहे ते खायची सवय लागली पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की थोडीफार ॲडजस्टमेंट जरी करावी लागली जेवणामध्ये तर ती करायची सवय त्याला असली पाहिजे.